तर नमस्कार, ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण हा जो वाटाण्याचा भात करणार आहोत, इथे आपण एक सिक्रेट मसाला वापरून घेतलेला आहे आणि ते एक जिन्नस टाकले, त्याच्यामुळे आपला भात हा दुप्पटने छान होतो आणि टेस्ट खूप छान लागते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आज आपण करणार आहोत वाटाण्यातील भात आणि ही जी भात आहे ना, याची टेस्ट खूप छान लागते. तुमच्याकडे कोणताही तांदूळ असू द्या किंवा कोणत्याही प्रकारचे लांब किंवा छोटे जे तांदूळ आहे तुमच्या घरी किंवा गोदामचा तांदूळ, त्याचा जर तुम्ही भात केला तरी ते खूप छान लागतो. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. हा जो भात आहे आपण थोडा वेगळ्या पद्धतीने करणार. तर इथे मी 1 पाव फ्रेश वाटाणा घेतलेला आहे. अगदी सहज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आता सीझन वाईज आपण इथे करत आहोत, त्याच्यामुळे हे आपल्याला सहज भेटणार आहे. तर चला आपण करूया आता सुरुवात. इथे मी आता हे तांदूळ टाकून घेते आणि याला आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपलं वाटण करेपर्यंत आपण याला भिजत घालून ठेवणार आहोत. इथे आपण आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता याला आपण आपलं वाटण करेपर्यंत आपण इथे भिजत घालू. तुम्हाला असं काही नाही की खूप अगोदर हा तांदूळ भिजत घालायचा आहे, तर इथे आपण कोणत्याही प्रकारची अगोदर तयारी केली नाही. तर चला आपण आता वाटण तयार करून घेऊ. तर इथे मसाल्यासाठी आपण जे वाटण करणार त्यासाठी लागणार आहे 1 तेजपान, स्लाइस केलेलं खोबरं, जिरे, शोप आणि इथे मी 3 ते 4 मिरे घेतलेले, 3 लवंगा घेतलेला आहे, मोठी विलायची घ्यायची आहे आपल्याला आणि एक छोटी विलायची आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. तर याचा आपण एक सिक्रेट वाटण करून घेणार आहे की याच्यामुळे आपल्या भाताची टेस्ट अजून छान होते. आता हे वाटण भाजून घेणार आहोत आपण. आता लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि याच्यावरती मी आता हे भाजून घेणार आहे. इथे सर्वात प्रथम मी आता खोबरं टाकून घेते. इथे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि इथे मी लोखंडी तव्याचाच वापर केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी लोखंडी तव्याचाच वापर करते, कारण लोखंडी तव्यामुळे आपल्या भाताची किंवा भाजीची टेस्ट इथे खूप छान लागते. त्याच्यामुळे इथे आपल्याला लोखंडी तव्याचाच वापर करायचा आहे. इथे आपण आता छानपैकी खोबरं भाजून घेणार आहोत. इथे सर्व मसाले आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या भाताची टेस्ट ही डबल न वाढते. जर तुम्ही मसाले कच्चे जर ठेवले ना, तुमच्या भाताची टेस्ट वाढत नाही. त्याच्यामुळे इथे आपल्याला हे मसाले छानपैकी भाजून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण सर्व मसाले टाकून छानपैकी भाजून घेऊ. इथे हिरवी मिरची आणि आपल्याला तेजपान भाजून नाही घ्यायचं आहे, ते आपण नंतर वापरणार आहे फोडणीमध्ये. तर याला आपण छानपैकी भाजून घेणार आहोत. तर इथे आपले मसाले भाजून झाले. आता आपण हे काढून घेऊ. यामध्ये आपण आता हा मसाले काढून घेणार आहोत. आता आपल्याला इथे पाण्याचा वापर न करता हा मसाला इथे बारीक करून घ्यायचा आहे. मी चला मिक्सरने आता याला फिरून घेते. इथे आता मी बघा तुम्ही बारीक करून घेतलेले याच्यामध्येच टाकून घेणार आहोत आपण लसणाच्या पाकळ्या. इथे मी 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे. अद्रकीचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्या आणि इथे आपण टाकून घेणार आहोत कोथिंबीर. इथे तुम्हाला जास्त प्रमाणात कोथिंबीर घाला, कारण याने टेस्ट खूप छान लागते आणि मी याची जाड काड्या पण घेतलेल्या आहे. आता आपण याला परत फिरून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मी अगदी बारीक वाटण करून घेतलेलं आहे. बघा इथे आपण पाण्याचा वापर केलेला नाही. जर पाणी टाकलं तुम्ही तर आपल्या भाताची टेस्ट बदलते, त्याच्यामुळे इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर इथे मी आता गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तूप. इथे जर तुमच्याकडे जर तूप नसेल तर इथे तुम्ही बटर किंवा तेलाचा पण वापर करू शकताय. इथे मी आता छानपैकी इथे याला गरम करून घेणार आहे. इथे आपलं तूप गरम झालं. याच्यामध्ये आपण आता मोहरी टाकून घेणार आहोत. इथे मोहरी आपली फुटल्यानंतर याच्यामध्ये आपण लगेच जिरे टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण स्लाइस केलेले 2 कांदे टाकून घेतो. इथे मी लांबच कांदा कट करून घेतलेला आहे. आता याला आपण सोनेरी कलर येईपर्यंत इथे छानपैकी परतून घेणार आहोत.
याच्यामध्ये परत टाकणार मी 2-3 लसणाच्या पाकळ्या. आपण मसाल्यामध्ये पण वापरलाय, पण आपण या पद्धतीने जरी टाकल्या ना तर अजून टेस्ट छान होते. त्याच्यामुळे मी इथे पण टाकून घेतलेलं आहे आणि मी इथे कट केलेलं नाही. तर याला आपण छानपैकी ते तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे सोनेरी कलर येईपर्यंत. तर इथे आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आपण आता तयार केलेले मसाले टाकून घेतोय. आता परत इथे आपण याला छानपैकी ते मिक्स करून घेऊ. याला आपण तेलामध्ये छानपैकी ते परतून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छानपैकी ते तेल सोडलेले आणि अगदी कमी वेळ तेल सोडलेले, कारण आपण इथे सर्व मसाले छानपैकी भाजून घेतलेले. याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तेजपान. याच्यामध्ये परत टाकणार मी स्लाइस केलेले खोबरे आणि काजू, शेंगदाणे. आता याला आपण इथे छानपैकी परत मिक्स करून घेणार आहोत. इथे मी टाकून घेते चिमूटभर हळद, 1 चम्मच तिखट. इथे आपण हिरव्या मिरच्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे इथे मी थोडंसं तिखट वापरणार आहे. हे लाल तिखट वापरलेलं आहे इथे मी. याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत वाटाणे. सर्व वाटाणे इथे टाकून घेणार आहे मी. 1 पाव गाजर, टमाटर. आता आपण इथे याला छानपैकी मिक्स करू. परत इथे आपण आता गरम पाणी टाकून घेणार आहोत आणि आपल्याला हे 2 मिनिटासाठी इथे शिजवून घ्यायचं. नंतर परत इथे आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. आता हे 2 मिनिटासाठी इथे परत आपण हलवून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेऊ. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेते मी. तर याला उकळी आलेली. आपण आता याच्यामध्ये तांदूळ ॲड करून घेणार आहोत. आता मी ते सर्व तांदूळ ॲड करून घेते. याच्यामध्ये मी अजून एक सिक्रेट वापरणार आहे, त्याच्यामुळे आपल्या भाताची टेस्ट अजून वाढणार आहे. इथे टाकून घ्यायचा आहे आपल्याला बटाटा. माझा बटाटा टाकायचा बाकी होता. आणि इथे टाकणार आपण कोथिंबीर. आणि याच्यामध्ये आपण जे सिक्रेट टाकणार ते आहे म्हणजे लिंबाचा रस. इथे तुम्ही जर लिंबाचा रस टाकला ना तुमचा भात खूप छान लागतो. त्याच्यामुळे इथे तुम्ही थोडं लिंबाचा रस टाका इथे. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करून घेऊ आणि आपण कुकरच्या आता 2 शिट्ट्या घेणार आहोत. आपण आता झाकण लावून घेणार आहोत आणि आपल्याला इथे 2च शिट्ट्या घ्यायच्या आहे कुकरच्या. अगदी 2 शिट्ट्यात आपली खिचडी, आपला भात तयार होतो. तर इथे आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि इथे आपण आता याची वाफ काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपला भात शिजून तयार झालेला आहे. आता याला मी छानपैकी ते मिक्स करून घेते. इथे आपण सर्व भात मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी मोकळा झालेला भात तुम्ही बघू शकताय आपला. तर बघा, आणि सुगंध पण खूप छान येतोय. बघू शकताय आपला भात बघा किती छान मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. इथे आपण तुपाचा वापर केल्यामुळे तो अगदी मोकळा झालेला आहे आणि लिंबामुळे पण टेस्ट खूप छान येते. तर इथे तुम्ही लिंबाचा वापर नक्की करा. आणि हे वाटण आहे ना, या वाटणामुळे तुमचा भात अजून टेस्टी बनतो. तर इथे तुम्ही वाटण घालायला विसरू नका. आपण तसे भात तर खूपच करतो, पण तुम्ही जर या पद्धतीने भात केला ना तर खूप छान लागतो. इथे आपण आपल्या आवडीनुसार भाज्या पण टाकू शकतो. तर बघा तुम्ही, अगदी मोकळा झालेला भात आहे आपला.